नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळमधील इयत्ता 7वी मधील सामाजिक शास्त्रे या विषयामधील इतिहासामधील प्रकरण क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत तर शिवपूर्वकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर भारतावरती कोणी कोणी राज्य केलं होतं, कोणाकोणाची सत्ता होती, कोणकोणते संत होऊन गेले, ह्या सर्वांविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये आपण सुरुवातीला काय बघणार आहोत तर 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते. तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या स्वरूपात चंचू प्रवेश केला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या आणि या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर म्हणत. शिरस्त्राणावरून टोपकर म्हणत म्हणजे त्यांच्या टोप्यांचा जो आकार होता ना, त्या पद्धतीनं त्यांना ते टोप्यांचा आकार, टोपीचा उंच असा असायचा. तुम्हाला माहिती आहे त्यांची हॅट कशी होती, तर त्याच्यावरून त्यांना टोपकर असं म्हणत. आता आपण काय करणार आहोत, एक क्लिप बघणार आहोत, व्हिडिओ क्लिप बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहणार आहोत. म्हणजे आपण जी सुरुवातीला पाहिली की शिवाजी महाराजांच्या अगोदर तर भारतामध्ये काय काय होतं, कोणाकोणाची साम्राज्य होतं तर पाल साम्राज्य, गुर्जर प्रतिहार, राजकोट, यादव, मुघल सत्ता ह्या सर्वांच्या त्याच्यामध्ये सत्ता होत्या. याविषयी जाणून घेणार आहोत. तर आपण महाराष्ट्रातील धार्मिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक विचार करणार आहोत. यापूर्वी आपण पाहिले की बहमनी राज्याचे विभाजन म्हणजेच तुकडे त्यानंतर बहमनी राज्य पाहिलं आपण. बहमनी राज्याविषयी आपण माहिती मागील पाठामध्ये घेतली गेली आहे. दोन मोठ्या शाही म्हणजे अहमदनगरची निजामशाही अहमदनगर व विजापूरची आदिलशाही यांच्याकडे 17व्या शतकात. तर यांची 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रात त्यांनी आपले बहुतांश प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. त्यामध्ये मुघल महाराष्ट्राचा प्रदेश होता. मुघल महाराष्ट्रात आपल्या म्हणजे खानदेशामध्ये मुघलांचा शिरकाव होऊन गेला. कोकण किनारपट्टीवर निजामशाही, आदिलशाही ही कोकण किनारपट्टी आहे. तर ह्याच्यामध्ये सिद्धी वगैरे युरोप खंडातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच, इंग्रज, सागरी प्रदेशावर पोर्तुगीज इत्यादी लोकांनी काय केलं होतं, आपल्या सत्तावरील सागरी स्पर्धा आणि तीव्र संघर्ष होत होता आणि व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी आणि आपला माल खपवण्यासाठी त्यांनी बाजारपेठा आणि आपल्या ताब्यात घेण्यासाठी चढाओढ लागली होती. भारताच्या पश्चिम किनारपट्टी ही आपल्याला बघा, ह्याच्यामध्ये गोवा हे महाराष्ट्र आहे, गोवा आणि वसई. तर ह्या गोवा आणि वसईमध्ये काय केलं, त्यांनी आपलं अगोदर राज्य स्थापन केलं. नंतर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या स्वरूपात चंचू प्रवेश केला. ह्या सर्व ठिकाणी वखारी स्थापन झाल्या गेल्या आणि ह्याच्यातून त्यांनी प्रवेश केला गेला त्यांनी त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये इंग्रज,
तर यांनी या व्यापारी सर्व परकीय दृष्टिकोनातून सत्तांमध्ये किंवा व्यापारी आपले दृष्टिकोनातून वर्चस्व निर्माण आपले करण्यासाठी नेहमी वर्चस्व स्पर्धा निर्माण असत. करण्यासाठी नेहमी त्यांच्यामध्ये त्या स्पर्धा असत स्पर्धेतून लढाया, आणि युद्धे त्या होत स्पर्धेतून होती. लढाया युद्धे होत त्यातून होती. ते स्वतःची त्यातून ते ताकद स्वतःची आजमावत ताकद असत. सुद्धा आजमावत या होते. संघर्षामुळे आणि या महाराष्ट्रातील संघर्षामुळे लोक महाराष्ट्रातील स्थिर, लोक स्थिर, शांततामय शांततामय, आणि सुरक्षिततेचे सुरक्षिततेचे जीवन जगू शकत नव्हते. शकत नव्हते. म्हणजे तिथं सततच्या स्थिर, होणाऱ्या शांततामय अशी युद्धांमुळे कुठलीही गोष्ट नव्हती. लोकांच्या मनात आणि त्यानंतर भीतीचे सततच्या वातावरण या निर्माण युद्धामुळे झाले लोकांच्या होते. मनामध्ये वातावरणात भीती युरोपमधून निर्माण झाली. आलेले पोर्तुगीज, त्यानंतर पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच डच, फ्रेंच व डच ह्या लोक सगळ्या हे लोकांनी काय डोक्यावर केलं? विशिष्ट प्रकारच्या टोप्या व्यापारी घालीत असत. कंपन्यांच्या माध्यमातून आणि या वखारीच्या स्वरूपात टोप्यांवरूनच त्यांना टोपकर असे म्हणत. आणि त्यांच्या ह्या टोप्यांच्या मुलांनो, प्रकारामुळे त्यांना शिवपूर्व टोपकर काळातील म्हणत असत. महाराष्ट्र समजावून त्यानंतर घेताना शिवपूर्व आपल्याला काळातील प्रथम लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते प्रजा, यांच्यामधील राजे, दुवा म्हणून कार्य करणारे त्यांना जोडणारा अधिकारी, दुवा म्हणून कार्य बाजारपेठा, करणारे अधिकारी, कारागिरी वगैरेचे स्वरूप बाजारपेठा, समजण्यासाठी गाव, कारागीर मौजा, कसबा, यांची कामे परगाणा कशी होती हे या समजून भौगोलिक घेणे स्थानांची आवश्यक आहे. ओळख होणे आणि ते आवश्यक आहे. समजण्यासाठी गाव म्हणजे अनेक गावांचा परगाणा होत असे. कसबा सामान्यतः परगाण्यांच्या आणि मुख्य परगणा ठिकाणी कसबा या असं म्हणत. भौगोलिक ठिकाणांची ओळख होणे गरजेचे आहे. अनेक गावे मिळून त्यांना परगाणा असं म्हटलं जायचं. परगाण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा असं म्हटलं जायचं. तर कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावांना मौजा असं म्हटलं जायचं. तर त्याच्यामधला पहिला भाग आहे गाव, मौजा, सविस्तर माहिती कसबा आणि परगाणा. तर मौजा, त्यानंतर गाव आणि मौजा. मुलांनो, तर मौजा बहुतेक म्हणजे लोक गाव. गावामध्येच बरेच राहत. लोक मौजामध्ये गावाला म्हणजे गावामध्ये मौजा राहत असत. असे म्हणत. गावचा प्रमुख पाटील असे. गावचा पाटील हा गावचा प्रमुख म्हणजे असे. पाटलाच्या देखरेखीखाली लोकांनी गावातील गावचा जास्तीत कारभार जास्त चालत जमीन असे. लागवडीखाली आणावी गावातील लोकांनी यासाठी तो जास्तीत प्रयत्न जास्त करत असे. जमीन लागवडीखाली आणावी म्हणजे पडीक जमिनींची पण मशागत गावामध्ये करून त्या जमिनीत तांबट पीक खेडा घ्यावे होत म्हणून असे. पाटील प्रयत्न तेव्हा करीत असत. शांतता निर्माण करण्याचे त्याचप्रमाणे काम गावात पाटील करत भांडणे, असे. गावामध्ये वाद झाले भांडण, तर वाद ते मिटवण्याचं मिटवण्याचे व काम सुद्धा गावात गावातील शांतता निर्माण करण्याचे पाटीलच काम करत असे. पाटीलच करत असे. पाटलांना मदत करण्यासाठी कुलकर्णी असत. पाटलाला मदत कुलकर्णी करण्यासाठी गावातून कोणते? जमा गावात झालेल्या कुलकर्णी गावातून महसुलाची जमा नोंद झालेल्या ठेवत असे. महसुलाची नोंद ठेवत असत. महसूल म्हणजे कर होय. गावामध्ये निरनिराळे म्हणजेच कारागीर असत. आजच्या खेडेगावात तर जसे त्यांच्याकडे सरपंच व्यवसाय संबंधीचे गावचा हक्क कारभार वंशपरेने करतात, सुद्धा चालत तर आलेले तलाठी असतात. महसूल गोळा करतात. त्यामध्ये आजच्या खेडेगावामध्ये तसेच पूर्वीही सरपंच गावचा होते. प्रमुख आहे, मौजामध्ये गावचा निरनिराळी पाटील कामे आहे, करणारे कारागीर 12 असत. बलुतेदार आहेत. हे हे सगळे कारागीर म्हणजे त्यांच्या गावातील कारागीर वंशपरंपरेने जी सेवा चालत देत आलेले असत व्यवसाय त्याबद्दल करत. लोकांकडून त्यांना उदाहरणार्थ, शेतातील उत्पन्नाचा वाटा कुंभाराचा मुलगा मिळत हा असे. त्याच्या वडिलांसारखा मडकी तर किंवा उदाहरणार्थ कुंभाराचा मातीच्या मुलगा वस्तू त्याच्या बनवत असे. वडिलांच्या सारखाच मटकी, न्हाव्याचा मातीची मुलगा बनवत त्याच्या असे. न्हाव्याचा वडिलांसारखे मुलगा इतरांचे केस कापण्याचं काम करत असे. हे कारागीर कारागीर आणि शेतकऱ्यांना शेतकरी. तर सेवा देत शेतकऱ्याचा असत. मुलगा शेतकरी कारागिराचा त्या बदल्यात शेतकरी शेतीचा त्यांना उत्पन्नाचा वाटा शेतातील देत असे. म्हणजे उत्पन्नाचा शेतकरी काही वाटा त्या देत असत. कारागिराचं कडून सेवा त्यांना घेत असे बलुतं आणि असे त्याच्याबद्दल आपल्या शेतामधलं गावात धान्य देत 12 असे. बलुते असत. त्यामध्ये गावामध्ये त्यात 12 लोहार, बलुतेदार असत. त्याच्यामध्ये सुतार लोहार, हे सुतार, महत्त्वाचे असत. कसबा. आता त्यानंतर कसबा. मुलांनो, कसबा म्हणजे एक मोठे कसबा खेडेगाव. म्हणजे एक मोठे परगण्याचे खेडेगाव. मुख्य ठिकाण तर म्हणजे परगाण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे कसबा. उदाहरणार्थ, इंदापूर परगण्याचे उदाहरणार्थ मुख्य ठिकाण इंदापूर परगाण्याचे कसबा मुख्य आहे. ठिकाण इंदापूर कसबा. तर वाई परगाण्याचे मुख्य ठिकाण वाई वाई कसबा कसबा. आहे. या जसे गावाप्रमाणेच गावाचा कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेती असे. तसेच कसब्याचाही तेथे प्रमुख व्यवसाय शेतीच असे. कसब्यात तेथे सुतार, लोहार लोहार इत्यादी कुशल यासारखे कारागिरी कुशल असत. तरबेज असे कारीगर असत. कसब्याला जोडून जोडूनच एक बाजारपेठा असत. बाजारपेठ असे. या त्यामध्ये या शेतकरी, बाजारपेठेत शेतकरी, कारागीर कारागीर आपला शेतमाल आणि आपला इतर वस्तू शेतमाल विकत आणि असत. इतर वस्तू विकत असत. या बाजारपेठांचे या व्यवहार शेती व बाजारपेठांमध्ये महाजन शेट्टी, पाहत. महाजन हे पेठेचे प्रत्येक वतनदार कसब्याला कारभारी बाजारपेठ असत. असेलच असे प्रत्येक नव्हते. मात्र गावात पेठे बाजारपेठ होतीलच वसवण्याचे असे काम शेटे व नाही. तर महाजनांचे गावात असे. बाजारपेठा बसवण्याचे काम त्यासाठी सुद्धा त्यांना केले जायचे. सरकारकडून शेटे, जमीन महाजन व गावातील आणि लोकांकडून त्यांच्याकडून काही सरकारकडून हक्क मिळत जमीन, असत. गावातील लोकांकडून त्या काही पेठेत आलेल्या रक्कम मालाचा वसूल हिशोब करत, हक्क ठेवण्याचे वसूल काम करत असत. महाजन पाहत असे. तर पेठेचा हिशोब हे अशाच महाजन प्रकारच्या पाहत पूर्वी असे. वसवलेल्या गेलेल्या पेठेचा पेठा हिशोब हा आजही आहेत. महाजन उदाहरणार्थ, पुण्याजवळील पाषाण येथे जिजापूर नावाची पेठ वीरमाता जिजामाता यांच्या आज्ञेनुसार वसवली गेली आहे. तसेच मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत.
आणि खेडला जोडून असलेले शिवापूर ही पेठ शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली होती. तर यामध्ये माहीत आहे का तुम्हाला बघा, तर वीरमाता जिजाबाईंच्या आदेशानुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक बाजारपेठ वसली गेली. तिला जिजापूर असं म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसलेल्या या नव्या पेठा आहेत. तसेच पुणे येथे खेड याला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसलेली बाजारपेठ आहे. तर यानंतर आपण काय बघणार आहोत, तर परगाणा. यानंतर आपण बघणार आहोत परगाण्याविषयी माहिती. परगणा म्हणजे अनेक गावे मिळून तयार झालेला भाग होय. मात्र सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसते, ती वेगवेगळी असते. उदाहरणार्थ पुणे हा सर्वात मोठा परगणा होता. पुणे परगणा हा मोठा परगण्यातील 290 गावांचं पुणे परगणा आहे. त्यानंतर चाकण परगण्यात 64 गावे आहेत. शिरवळ परगणा हा लहान आहे. त्याचबरोबर 40 गावे त्यांच्यामध्ये होती शिरवळमध्ये. त्यानंतर देशमुख आणि देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलाचा प्रमुख असे. आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जाईल. त्यानंतर गाव पातळीवर जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असत. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे हा असत. परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. त्यानंतर गावातील महसूल गोळा करण्याचे काम कुलकर्ण्यांचे असे. तर परगण्यात महसूल गोळा करण्याचे त्यानंतर परगण्यात महसूल गोळा केलेलं हे देशपांडे यांच्याकडे करत असत. तर वतनदार अधिकारी रयत आणि सरकारमधील दुवा असत. रयतेच्या अडचणी, त्यानंतर रयतेच्या अडचणी सरकारला सांगणे आणि सरकारचे आदेश रयतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे अधिकारी करत असत. कधी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा परकीय आक्रमण झाले तर रयतेचं काम सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करीत असत. परंतु काही वेळेस हे अधिकारी आपल्या पदाचा अधिकाराचा दुरुपयोग करत असत. म्हणून रयतेकडून कधी अधिक पैसा जमा करे तर कधी रयतेकडून जमा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास उशीर लावत. त्यामुळे त्यांचा रयतेला त्रास होत होता. त्यानंतर दुष्काळाचे संकट. पूर्वीच्या काळी आजच्या सारखी जलसिंचनावर आधारित शेती नव्हती, पण ती पूर्णपणे पावसावर अवलंबून होती. पाऊस पडला तर शेती पिकत असे. पाऊस पडला नाही तर पिके येत नसत. आणि पिके न आल्याने अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होत असे. त्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढत असत. लोकांना खायला अन्न मिळणे अवघड होत असे. त्यानंतर जनावरांना चारा मिळत नसे. विहिरी, नद्या, ओढे, नाले हे कुठेच याच्यामध्ये पाणी उपलब्ध नसे, म्हणजे ते आटलेले असायचे. अशा परिस्थितीत लोकांना गावात राहणे कठीण होत असे. म्हणून गाव काय करायचे, लोक गाव सोडून दुसऱ्या गावी जायचे. हे सर्व हाल दुष्काळाने झाल्याने लोकांना दुष्काळ हे खूप मोठे संकट वाटे. इसवी सन 1630 मध्ये या दुष्काळाने लोक हवालदिल झाले होते. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यालाही लोक स्वतःला विकत घेत असे. धान्याची टंचाई निर्माण झाली, पण भाकरीचा स्वतःला विकायला तयार झाले. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. पाण्या वाचून, चाऱ्या वाचून जनावरे सुद्धा मेली गेली. पाणी नाही, हातात पैसा नाही, धान्य नाही. त्यामुळे शेती व्यवसाय खचला होता. उद्योगधंदे संपले. उद्योगधंदे सुद्धा संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार बंद पडले. लोक घरे सोडून अन्नाच्या शोधात फिरू लागले. अशा परिस्थितीत लोकजीवनाची घडी बसवणे हे एक मोठं दिव्य कामच होऊन बसलं होतं. यानंतर वारकरी पंथाचे कार्य. तर अंधश्रद्धा व कर्मकांड याचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांचा प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फार हालाकीची
होत होती. व्रतवैकल्ये अशा इत्यादी. प्रकारचे पूजा अर्चा व्रत लोकं वैकल्य केले जायचे. दैववादाच्या आहारी लोक गेले होते. देवदेवतांच्या आहारी गेले. लोकांची लोकांची मानसिक मानसिक स्थिती फारच परिस्थिती फारच खचलेली होती. संपूर्ण नैराश्यमय वातावरण मग तयार संपूर्ण झाले. नैराश्यमय वातावरण तयार झाले त्यात होते. चैतन्य त्यात निर्माण चैतन्य करण्याचे निर्माण काम करण्याचे काम महाराष्ट्रातील वारकरी केले. पंथाने केले. वारकरी पंथ तर ह्यामध्ये यातील वारकरी पंथांनी शब्दाचा काय अर्थ केलं काय? तर महाराष्ट्रात वारकरी तर जो पंथ वारी करतो तो वारकरी. होऊन गेले. त्याच्यामध्ये संत म्हणजे नामदेव, पंढरपुरातील मुख्य दैवत पां- श्री पांडुरंगाच्या पंढरपुरातील दर्शनाला मुख्य दैवत दरवर्षी पांडुरंगाच्या नियमाने दर्शनाला जाणारा दरवर्षी आहे. नित्यनेमाने लोक जाऊ लागले. महाराष्ट्रात संत नामदेव त्याच्यामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली परंपरा समाजात विविध स्तरावर आलेल्या संतांनी पुढे चालवली. सुरू ठेवली. आणि या या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक तिथे धर्म, मिळत असे. पंथ, मग त्यानंतर व्यवसाय, धर्म, पंथ उदाहरणार्थ संत ह्या गोरोबा सगळी हे लोक कुंभार होते. त्याच्यामध्ये असत. तर सर्व संत स्तरातील सावता उदाहरणार्थ माळी होते. त्याच्यामध्ये संत चोखामेळा, संत नरहरी सावंतामाळी, सोनार नरहरी सोनार, संत सेना संत न्हावी सेना, संत शेख संत मोहम्मद तुकाराम इत्यादी. महाराज व्यवसायाने त्याचप्रमाणे माळी होते. संत मंडळीत संत संत चोखोबांची नामदेव पत्नी शिल्पी होते. संत सोयराबाई, संत एकनाथ हे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते. त्याचप्रमाणे संतांमध्ये स्त्रियाही होत्या. संत तर नामदेवां संत संत चोखोबांची चोखोबांची संत पत्नी सोयराबाई सोयराबाई, आणि त्यानंतर बहीण बहीण संत निर्मळाबाई, त्यानंतर संत तसेच मुक्ताबाई, संत मुक्ताबाई, त्यानंतर संत जनाबाई, कान्होपात्रा, संत कान्होपात्रा, जनाबाई, संत संत बहिणाबाई सिऊरकर यासारख्या स्त्रिया होत्या. यासारख्या स्त्रिया सुद्धा या या संतांचे ह्याच्यामध्ये आश्रयस्थान वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूर होते. होऊन गेल्या. विठ्ठल या हे संत त्यांचे चळवळीचे दैवत होते. पंढरपूर हे भीमा मुख्य या केंद्र नदीच्या काठी होते. वसले आहे. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपूरजवळ भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागेच्या चंद्रभागेसारख्या आकारात काठीही वाहते. सर्व संत म्हणून मंडळी तिला चंद्रभागा वारकरी म्हणतात. भक्तिसागरात तर या चंद्रभागेच्या न्हावून काठावर विठ्ठल जात असे. भेटीला आलेले आणि चंद्रभागेच्या सर्व काठावर संत विठ्ठल हे भेटीला पांडुरंगाच्या आलेले भक्तीत सर्व तल्लीन संत होत असत. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भजन, तल्लीन होत असत. कीर्तन, तेथे भजन, कीर्तन, सहभोजन म्हणजे काला या असं सर्वांच्या केलं जात असे. माध्यमातूनच या सर्व समाजाला माध्यमातून समाजाला समानतेचा समानतेचा संदेश दिला वारकरी जात पंथाची ही असे. परंपरा महाराष्ट्रात आजही चालू आहे. लाखो भाविक त्यानंतर लाखो भाविक वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला नेहमी जातात. आपण नेहमी पाहत असतो आपल्यातील लोक वारीमध्ये जातात. समाजातील तर गरीब वारीमध्ये श्रीमंत, समाजातील विविध गरीब श्रीमंत, व्यवसायातील विविध लोक व्यवसायातील आपल्यातील लोक भेदभाव विसरून सामील होतात. आपल्यातील भेदभाव विसरून सामील मुलांनो, होतात. या वारकरी संप्रदायातील काही प्रमुख संतांची माहिती आता आपण करून घेणार आहोत. त्यानंतर वारकरी संप्रदायातील प्रमुख संत होते संत नामदेव. तर संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारी होते आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती धर्मामधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समानतेची भावना जागवली. त्यांनी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. नामदेव संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत कवी होते. ते चांगले संघटक असून ते एक उत्तम चांगले संघटक म्हणून कीर्तनकारही सुद्धा होते. उत्तम कीर्तनकारही संत लोकांमध्ये नामदेव होते. एकी निर्माण करण्यात लोकांमध्ये कुशल होते. एकी निर्माण करण्यास संत कुशल नामदेवांना असे 80 एकत्रीकरण वर्षांचे करून आयुष्य लाभले. सर्वांना समानतेची त्यांचे भावना बालपण देत हे असे. पंढरपुरात गेले. त्यांचे बालपण सुद्धा त्यांनी पंढरपुरात गेले. लहानपणापासूनच त्यांनी श्री लहानपणापासून विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती अशी केली. भक्ती केलेली कीर्तनाच्या मार्फत आहे. त्यांनी सर्व कीर्तनाच्या जाती मार्फत जमातींमधील त्यांनी स्त्री जाती पुरुषांना धर्मातील स्त्री पुरुषांना एकत्र एकत्र करून आणून त्यांच्यात समानतेची भावना समानतेची भावना निर्माण केली. संत नामदेव हे संत त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, नामदेव संत नामदेव कीर्तनकरी, पुढे पुढे देव नाचे पांडुरंगा हे त्यांचं त्यांनी नाचून कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ह्या त्यांची त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंगरचना ही प्रसिद्ध होती. अनेक संतांवर व सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला होता. खूप अवघड परिस्थितीत त्यांनी महाराष्ट्रातील भाविक एकात्मता जपण्याचे काम सुद्धा केले गेले. त्यांनी पंजाबमध्ये विचारांचा प्रसार केला. गेले होते तेव्हा त्यांनी गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात त्यांनी त्यांची काही शिकवणीचे उपदेश हे त्याच्यामध्ये सामील केले आहेत. त्यामध्ये त्यांनी 2500 अभंग 125 अभंग हिंदी भाषेत लिहिलेले आहेत. त्यातील सुमारे
62 अभंग शिखांचा धर्मग्रंथ ग्रंथ साहिब यामध्ये समाविष्ट गुरुग्रंथ आहे. साहिब या ग्रंथात त्याचा शीख समावेश बांधव केला गेला. त्यांचे त्यांनी नामदेव बाबा म्हणून शीख गुणगान बांधव करत असत. यांचे नामदेव बाबा, पंजाबमधील पंजाबमधील घुमान, येथे शीख शीख बांधवांनी बांधवांनी नामदेवांचे मंदिर उभारले आहे. नामदेवांचे मंदिरसुद्धा यावरून त्यांचे पंजाबमध्ये कार्य घुमान लक्षात इथं येते. उभा त्यांनी केलेला आहे. भागवत धर्माचा त्यांनी संदेश भगवत धर्माचा महाराष्ट्रातील संदेश गावोगावी महाराष्ट्रातील गावोगावी पोहोचविण्याचे कार्य पोहोचवण्याचा केले. सुद्धा कार्य त्यांनी केलेले आहे. पंढरपूर येथे त्यानंतर विठ्ठलाच्या पंढरपूर येथील मोठ्या विठ्ठलाच्या दरवाजासमोर मोठ्या दरवाजासमोर संत संत चोखामेळा चोखामेळा यांची समाधी मेळा बांधली. यांची समाधी मुलांनो, अशा आपल्याला प्रकारे पाहायला समाजाच्या मिळेल. एकजुटीसाठी संत नामदेवांनी खूप मोठी कार्य केली आहेत. त्यानंतर ईश्वर. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध एक संत होते. विख्यात संत होते. त्यांचा त्यांनी जन्म भगवद्गीता पैठणजवळ या संस्कृत आपेगाव येथे ग्रंथात झाला. ग्रंथाचा अर्थ निवृत्ती, मराठी भाषेत ज्ञानदेव, स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका हा सोपान, ग्रंथ लिहिला. मुक्ताबाई ही त्यांची भावंड होती. निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई. ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीता त्यांनी सामान्य भगवद्गीता लोकांना ही समजण्यासाठी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका म्हणजेच नावानं ज्ञानेश्वरी या नावाने आपल्या मराठीत लोकांमध्ये आणली. आणली गेली. यामध्ये त्यांनी त्यांनी श्रीकृष्णाच्या अवस्थेचे नाट्यमय वर्णन केले आहे. या त्या ग्रंथाचा शेवट पसायदान या नावाने जातो. ओळखला जातो. त्यांनी त्याने आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले आहे. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्यांनी आपल्या ग्रंथात 800 ओव्या लिहिलेल्या आहेत आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्यांनी सर्व लोकांना आचरणात येईल असा आचार धर्म सुद्धा सांगितला. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास सोसावा लागला होता. त्यांना अन्न पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी सुद्धा नाकारल्या जात होता. पण अशा परिस्थितीवर त्यांनी मात करून लोकांमध्ये भक्ती मार्गाचं मनामध्ये वाईट विचारही आणला नाही. भक्तिमार्ग निर्माण केला. पुढे ते पैठणला गेले आणि तेथे त्यांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. त्यानंतर पैठणमध्ये त्यांनी आपल्या संत ज्ञानेश्वर म्हणतात, पृथ्वीवरील सर्व मानवजातीचा उद्धार होऊ दे. जो जे मागेल ते त्याला मिळू दे. जो मागेल ते त्याला मिळू दे संत असं त्यांनी ज्ञानेश्वरांना नेहमी वारकरी आपल्या ह्याच्यातून संप्रदायासह सांगितलेलं आहे. सर्वच वारकरी भक्त संप्रदायामध्ये प्रेमाने माऊली म्हणत. माऊली त्यांनी या वयाच्या त्यांच्या अवघ्या 21व्या वर्षी 21व्या आळंदी येथे वर्षी समाधी त्यांनी घेतली. आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव ज्ञानेश्वरांचे आणि बंधू बहीण मुक्ताबाई निवृत्ती, यांच्याही सोपान आणि काव्यरचना बहीण प्रसिद्ध आहेत. मुक्ताबाई यांची देखील काव्य काही संत प्रसिद्ध एकनाथ. होऊन गेले. त्यानंतर संत एकनाथ. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होते. त्यांचे साहित्य त्यांचा विपुल जन्म व विविध पैठण येथे प्रकारचे झाला. आहे. त्यात अभंग, साहित्य विविध प्रकारचे आहे. विपुल आणि विविध प्रकारचे त्यामध्ये साहित्य आहे. अभंग, त्याच्यामध्ये अभंग होतं, गवळणी, भारुडे इत्यादीचा सुद्धा समावेश होता. होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. त्यानंतर भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा मराठीत विशद केला. भगवद्गीतेचा मराठीत विशद केला म्हणजे मराठीत भावार्थ केला. त्यानंतर त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे देखील त्यांनी आपल्या स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलेलं आहे. जिव्हाळा होता. देवाची भक्ती किंवा देवप्राप्तीसाठी संसार घरदार सोडण्याची गरज नाही हे त्यांनी स्वतःच्या वागण्याने दाखवून दिले. त्यांनी तीर्थयात्रा केल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला, कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या पत्नीचे नाव गिरिजाबाई होते. हे आहेत त्यांना संत एकनाथांच्या एक मुलगा पत्नी होता. जिजाबाई. संत एकनाथ हे खऱ्या त्यांनी अर्थाने स्वतः लोकशिक्षक म्हणजे स्वतःचा होते. संसार सांभाळून भक्तिमार्ग आपली मराठी अवलंबलेला भाषा इतर सांगितलेला आहे. कोणत्याही भाषेपेक्षा आणि कमी भाषा नाही इतर असे ते कोणत्याही मानत होते. भाषेपेक्षा कमी नाही असे त्यांनी संस्कृत त्याच्यातून वाणी दिलेले देव सांगितलेलं आहे. केली तरी त्यानंतर प्राकृत संस्कृत काय वाणी देव चोरापासूनही झाली. केली तरी प्राकृत असे काय त्यांनी संस्कृत चोरापासूनही पंडितांना ठणकावून झाली. विचारले.
ही त्यांची खऱ्या अर्थाने म्हणजे शिकवण संस्कृत होती. पंडित म्हणतात ते खऱ्या की अर्थाने संस्कृत ही लोकशिक्षक भाषा होते. देवांची आहे. आपली मराठी भाषा कोणत्या देवांनी भाषेपेक्षा संस्कृत भाषेची कमी नाही निर्मिती असं केली. त्यांनी दाखवून दिलेलं आहे. यावर एकनाथ आणि म्हणतात, परंतु मग इतर आमची धर्माच्या मराठी काय तिरस्कार चोरांनी बनवली की करणाऱ्यांवर काय? त्यांनी सुद्धा टीका तसेच कडकडून अशी जे लोक त्यांच्यावरती आपल्या टीका धर्माला केली नावे गेलेली ठेवतात आहे. त्यांच्यावर त्यांनी कडक त्यांनी शब्दात काय टीका सांगितलं केली. की आमची मराठी काय चोरांनी बनवली आहे काय. यानंतर संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांनी अभंगरचना प्रसन्न आणि प्रसादिक आहे. त्यांच्या सांगण्यातून सगळ्यांना त्याच्यातून महत्त्व कळतं. तर त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा तेथे देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेली कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नातीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले. त्यानंतर संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. नावजी माळी, गव्हर्नर शेटवानी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिवरकर, महादजी पंत कुलकर्णी ही त्यातील काही नावे आहेत. गंगाराम पंत मवाळ आणि संत जनगाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. त्यानंतर संत कार्याची फलश्रुती. संत कार्याची फलश्रुतीमध्ये काय पाहायचं आहे, तर संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी मानवता धर्म शिकवला, एकमेकावर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्यांची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्तिमार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत नामदेव मानत असत. त्यानंतर ते काय म्हणतात की तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितले आहे. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले.
दैनंदिन व्यवहारातील भाषेतील त्यांनी परस्परांची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्यकर्मे सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. म्हणजे ज्यांनी जे आपण काम करतो तर त्या कामामध्ये त्यांनी परमेश्वर पाहिला होता. म्हणून त्यांनी काय काव्यरचना केली की कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. म्हणजे काहीही करत असलं तर आपण शेतामध्ये काम करत असताना जे काही भाजी वगैरे सगळं लावत असतो, काम करत असतो, तर त्या कामामध्येच आपली कोण आहे, विठुमाऊली आहे असे संत सावता महाराज म्हणायचे. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. त्यानंतर रामदास स्वामी. तर रामदास स्वामी काय सांगतात की रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे. त्यांचे बालोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी काय सांगितलं संत रामदास स्वामींनी की मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हा रामदासांनी दिलेला संदेश प्रसिद्ध आहे, आपल्याला तो सर्वांना माहितीच आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोक संघटनेचे महत्त्व त्यांनी सांगितले. समर्थ संप्रदाय त्यांनी स्थापन केला. त्यानंतर चाफळ हे ते संप्रदायाचे केंद्र होते. चाफळमध्ये त्यांनी संत रामदासांनी आपलं स्वतःचं संप्रदायाचं केंद्र बनवलं. त्यानंतर रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा त्यांनी प्रसार केला आणि आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. म्हणजे संत रामदासांनी मराठा ती तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ह्याचा हा संदेश जो दिला तो काही आपल्या जे आपले स्वातंत्र्यवीर आहेत तर त्यांनी वाढवण्याचा ह्या दृष्टीनं प्रयत्नसुद्धा केलेला आहे. त्यानंतर पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. तर शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची परिस्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्रात आदिलशाही वगैरे संतांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्प मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान अग्रभागी होते. म्हणजे पारतंत्र्यातील आपल्या स्वातंत्र्याच्या प्रेरणा ह्या आपल्यातल्या लोकांनी कशा जागृत केल्या. तर शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये जे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रकारची स्थिती निर्माण होती ती स्थिती सामान्य अशी होती. परंतु त्यांनी नंतर काय केले की याच काळात महाराष्ट्रात आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली जी होती ती सत्ता, त्यामुळे ती स्वतंत्र आपल्या ताब्यात करण्याची स्वप्न पाहण्याचं त्यांनी या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. तर या पाठामध्ये आपल्याला अशा प्रकारे ही माहिती संतांची दिलेली आहे की शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे डच, इंग्रज, पोर्तुगीज ह्या लोकांनी भारतावरती येऊन आपलं राज्य केलं होतं, वखारी कशा स्थापन केल्या होत्या आपण माहिती पाहिली. तर हा पाठ इथं संपलेला आहे. तरी तुम्ही याचा स्वाध्याय कंप्लीट करून तुम्ही मला पाठवू शकताय व काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकताय. धन्यवाद.